तो हिरे माझा मितवा प्रेक्षकांनो मालिका आता खूप छान वळणावरती आलेली आहे। मुळातच आता इकडे रियाने आपले दागिने चोरल्याची ज्या वेळेला पोलीस कंप्लेंट केले आणि त्याच वेळेला ती आता दागिन्यांच्या चोराला पकडण्यासाठी ट्रॅप रचलेला आहे आणि तोपर्यंत अर्णव आणि दादा या दोघांनी बरोबर रीतीने प्लॅनिंग करत त्या रियाला अर्णवच्या घरापर्यंत आणले। आता रियाला असं वाटतंय की आपण आपल्या सर्वेशला सोबत इथपर्यंत आलोय, पण तिला माहिती नाहीये हा सगळा ट्रॅप सर्वेशलाच, राजेशलाच, राकेशलाच पकडण्यासाठी रचण्यात आलेला असतो आणि अंजलीचे डोळे उघडण्यासाठी रचण्यात आलेला असतो। आता अंजलीचे या सगळ्यामध्ये डोळे तर उघडलेत, पण त्याच वेळेला मुद्देमालासकट सापडलेला आता हा राजेश पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना रियाने त्याचे सगळे कच्चे चिट्टे सगळ्यांच्या समोर खोललेत आणि सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं अंजलीच्या समोर। आणि मुद्देमालासकट तो पकडला गेलाय, पण पळून जात असताना अचानकपणे आता असे काही पुरावे हाती लागलेत की अंजलीच्या पायाखालची जमीन हादरले। इतके दिवस ज्या राजेशवरती आपण मूर्खासारखा विश्वास ठेवला तो तर आपल्याला बर्बाद करण्यासाठीच आलेला होता हे तिला समजलेलं आहे। आणि हे सगळं समजल्यावरती तिच्या पायाखालची जमीन हादरले। काय निर्णय घेतलाय पाहू। इकडे आता राजेशला समजलेलं आहे की 48 तासामध्ये आपल्याला पकडण्याचा जो काही प्लॅन आता ईश्वरीने केलाय, म्हणजे ती त्या दृष्टीने 100% प्रयत्न तर करत असणार आहे, पण तिला माहिती नाहीये की मी आता चोरावरती मोर बनत तिच्याच डोक्यावरती हा प्लॅन तिचा उलटवणार आहे आणि ती मला खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते। हे ज्या वेळेला अंजलीच्या समोर येईल तेव्हा माझी मूर्ख बायको अंजली माझ्यावरतीच विश्वास ठेवणार आहे ना, ती थोडी ना त्या ईश्वरीवरती विश्वास ठेवणार आहे आणि इथेच खरा माझा गेम सुरू होईल असं म्हणत आता इकडे ओव्हर कॉन्फिडन्स असलेला राजेश इकडे वेगळाच डाव रचतो आणि अंजलीच्या समोर ईश्वरी आणि अर्णव यांना बदनाम करण्यासाठी मोठा प्लॅन करतो। बरं, हे सगळं चालू असताना मग आता तोपर्यंत इकडे अर्णवच्या डोक्यात प्लॅन चालू आहे। अर्णव सांगतो उद्याच्या दिवसाला आता इकडे मला दादाचा कॉल आला होता आणि तो उद्याच्या दिवसाला अशी काही गोष्ट आता आपल्या घरी घेऊन येणार आहे ना की ज्याच्यामुळे राजेश या सगळ्यामध्ये अडकणार। त्यावरती मग आता ईश्वरी सांगायला लागतीये पण त्या सगळ्यामध्ये सुद्धा अंजलीताईंनी जर का आता त्यांच्यावरतीच म्हणजे आता राजेशवरतीच विश्वास ठेवला तर यावरती मग आता अर्णव सांगतो दादा मला सांगत होता की ज्या मुलीसोबत तो आता गोव्याला गेला ना त्या मुलीचे दागिने घेऊन तो आता इकडे पळून आलेला आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ईश्वरी सांगायला लागते काय, आणि मग ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। काहीही झालं तरी पोलिसांना तो आता मुद्देमाला सकटच पकडला गेला पाहिजे आणि त्यासाठी त्याने चोरलेले दागिने जे त्याच्याचकडे आता असतील ते दागिने घेऊन तो कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेर नाही पडला पाहिजे याची दक्षता घ्यायची असं म्हटल्यावरती मग आता ईश्वरी इकडे आता अंजलीचे बरोबर रीतीने कान भरते आणि आता काहीही झालं तरी सुद्धा त्याला बाहेर पडू देण्यासाठी इकडे तिने प्रयत्न केलेत। तिने अंजलीला सांगितलेलं आहे की 48 तासामध्ये मी तुम्हाला सगळं सत्य सांगणार आहे, पण तोपर्यंत 48 तासामध्ये तुम्हाला सत्य समजेपर्यंत तुमचा नवरा जर का पळून गेला तर त्यावरती अंजली तिला सांगते काहीही होणार नाहीये, माझा नवरा कुठेही पळून जाणार नाहीये, मला माझ्या नवऱ्यावरती विश्वास आहे। आणि आता हे सगळं सांगण्यासाठी ती राजेशकडे आलेली आहे। त्याच वेळेला नेमकं आता राजेश विचार करतोय काहीही झालं तरी सुद्धा हे आता पैसे घेऊन मला इकडून जायला पाहिजे, म्हणजे हे दागिने घेऊन जायला पाहिजे, कारण आता हे दागिने विकून जेवढे फार थोडेफार पैसे येतील ना त्या पैशाचं काय करायचं हे आता नंतर बघतो, पण सध्या मला पैसे पाहिजेत। म्हणजे दादा जरी सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचला तरी सुद्धा मला या सगळ्या आणि म्हणून ते दागिने घेऊन तो पळायला लागलाय। त्याच वेळेला अंजली त्याला थांबवते आणि कुठे चाललायस तू राजेश, काय गरज आहे तुला धावत पळत कुठेतरी जायची, हे बघ कुठे जाऊ नकोस, तू कोणाला घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि काय लपवतोयस काय तू तुझ्या हातामध्ये असं म्हटल्यावरती आता इकडे राजेश ततपप करतोय, पण ती त्याच्या हातातून ते दागिने काढून घेते आणि हे तू माझ्यासाठी केलेलं आहेस का, मला माहिती आहे तू मला सरप्राईज देण्यासाठी काहीतरी करतोयस ना असं आता म्हणायला लागते। आणि त्यानंतर राजेशला काही पर्यायच उरत नाहीये, कारण आता हे दागिने कुठचे काय, लेडीज दागिने माझ्या हातात काय करतायत या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे बिलकुल नाहीये आणि म्हणूनच राजेश आता हे ते असं म्हणत आता इकडे ते दागिने तुझ्यासाठी आहेत किंवा
ते दागिने तिकडे आता तुझ्यासाठी मी बनवून घेतलेत, तुला सरप्राईज देणार होतो, पण तुला कसं काय सगळं समजतं, असं म्हणत उगाचच नाटक आता करायला लागलेलं आहे. असं नाटक केल्यावरती मग आता ती लगेचच दागिने घेते आणि ती सांगते, बघ आजचा दिवस तू आता कुठेही बाहेर पडायचं नाहीये. यावरती तो म्हणतो, का ग असं काय आजच्या दिवसाला? यावरती ती सांगायला लागते, काही नाही, ती ईश्वरी मला सांगते की आता 48 तासामध्ये ती भांडं फोडणार आहे ना तुझं. मग हे भांडं फोडत असताना तिचं असं म्हणणं आहे की तू कुठे बाहेर गेलास तर, म्हणून आता ती तुला म्हणजे इथेच घरातच ठेवायला सांगते. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, असं म्हणते ईश्वरी, ठीक आहे, मला काही बाहेर जायची गरज नाही आहे, पण आता मी तुला एक गोष्ट सांगतोय, तुझ्या लक्षात येतंय का आपल्यामध्ये फूट पाडण्याचा हा सगळा डाव रचण्यात येतोय. ती सांगते, तू काळजी करू नकोस, मला माहिती आहे ना ती आपल्यामध्ये फूट पाडण्यासाठी काय काय करेल, पण आता माझा तुझ्यावरती 100% विश्वास आहे, असं काहीही घडणार नाहीये. असं म्हणत तिने आता इकडे राजेशला समजवलंय. मग राजेश विचार करतो, ठीक आहे, थाऊ दे ना, घरामध्ये काही फरक पडत नाहीये, पण दागिने अंजलीकडे गेलेत ही मात्र आता खूप मोठी गोष्ट घडलेली आहे त्याच्यासाठी. त्याला एक तर दागिने भेटत नाहीयेत, पण ही गोष्ट मोठी घडलेली आहे ती म्हणजे अंजलीसाठी, कारण आता जेव्हा पोलीस येणार तेव्हा पुरावा म्हणून तिच्याकडे त्या गोष्टी राहणार असतात. इकडे रिया फोन करून करून थकली असल्या कारणाने ती आता पोलीस कंप्लेंट नोंदवते. पोलीस कंप्लेंट नोंदवल्यावरती मग आता ती विचार करते, राजेश माझे दागिने घेऊन तू पळून गेलास, म्हणजे मला वाटलं नव्हतं की इतक्या थर्ड क्लास लेवलला तू आता जाशील. मी तुझ्यावरती प्रेम केलं, हे दागिने काय, मी तुला सर्वस्व अर्पण केलं होतं, असं असताना तू आता इतका निर्दयीपणा करशील ना असं मला खरंच वाटलं नव्हतं. हे सगळं जे काही चालू आहे ना, हा सगळा प्रकार आता मला तुझा अजिबात पटलेला नाहीये, आणि काहीही झालं तरी तुला आता मी या सगळ्यामध्ये कसा अडकवते बघ. पण त्याच वेळेला रियाला आता मात्र असा रॅन्डम कॉल आलाय पोलिसांचा की ज्या व्यक्तीला तुम्ही शोधताय तिने कंप्लेंट नोंदवलेली आहे की ही व्यक्ती माझे दागिने घेऊन पळून गेलेली आहे. मग पोलिसांचा तिला कॉल आलाय की ज्या व्यक्तीला तुम्ही शोधताय ती व्यक्ती ऑलरेडी मुंबईमध्ये पोहोचलेली आहे, आणि तुम्ही एक काम करा, तुम्ही ताबडतोब गोव्यावरून निघा आणि आता मुंबईला या. गोव्याच्या पोलिसांनी मुंबईच्या पोलिसांसोबत कॉन्टॅक्ट केलाय, आणि त्यानंतर मग आता या सगळ्यामध्ये इकडे रियाला मुंबईला येणं भाग आहे. मुंबईला आल्यावरती राजेश शिर्के यांच्या इथे तुम्हाला जायचं आहे असं रियाला समजलंय, आणि रिया आता चांगलीच चिडले, आणि त्याचवरती मग आता रिया तिकडे यायला निघ. इकडे तोपर्यंत राजेशला त्या दादाचा फोन आलाय, मी येतोय, मला आत्ताच्या आत्ता पैसे हवे आहेत. यावरती आता इकडे राजेश सांगायला लागतोय, हे बघा, म्हणजे मी तुमच्या पैशाची सोय करतोय. आता तुम्हाला माहिती आहे ना की मी अर्णव राजे शिर्के यांच्या घरात राहायला आलोय. आता इथे आल्यावरती मला कसली आले पैशाची कमतरता? हे बघा, तुम्ही थोडा वेळ वाट पहा, मी काहीही झालं तरी तुमच्यापर्यंत पैसे पोचते करणार म्हणजे. आणि त्याच वेळेला अंजली तिकडे आले, काय झालं, कसले पैसे? त्यावरती तो सांगायला लागतो, अगं तुला माहिती आहे ना तो माझा मित्र, त्याला पैशाची अडचण आहे, माहिती आहे ना, आपण ज्या वेळेला चाळीत राहत होतो तेव्हा तो तिकडे आला होता. अगं तोच मित्र, त्याला जरा पैशाची गरज आहे, तर आता त्याला पैसे देण्यासाठी काहीतरी आपल्याला व्यवस्था करायला पाहिजे. त्यावरती मग आता ती सांगायला लागते, काय करूया, म्हणजे काही झालं तरी ना माझ्याकडे आहेत थोडेफार पैसे, मी पैसे देऊ शकते. यावरती तो म्हणतो, कसे तुझ्याकडून पैसे घेऊ? यावरती मग आता घरातले लोक काय म्हणतील? यावरती ती सांगते, हे बघ, ते दागिने म्हणजे ते पैसे माझे आहेत, काहीही झालं तरी माझ्याकडे दागिने आहेत जे माझे लग्नातले आहेत. हे बघ, कुणीही काही बोलू शकत नाहीये, तू ते दागिने घे आणि जा. मूर्ख आता इकडे अंजली स्वतःचे दागिने त्याच्या हवाली करते, पण त्याला सांगते, थांब, पैसे घेण्यासाठी तो इकडे येईल ना तेव्हा जा, नाहीतर त्या ईश्वरीला असं वाटेल की 48 तासामध्ये तू पळून गेलास म्हणून. असं म्हणत तिने आता त्याला अडकवून ठेवले. तोपर्यंत आता हे सगळं चालू असताना तिकडे दादा आलाय, आणि काय रे, पैसे देणार होतास ना? यावरती तो म्हणतो, हे बघ, काही काळजी करू नकोस, माझ्याकडे पैसे आहेत आणि माझ्याकडे सगळं आहे. मी तुला जी गोष्ट सांगतोय ती ऐक, माझी बायको मला आता पैसे पण देणार आहे आणि दागिने पण देणार आहे, म्हणून आता मी तुला दागिने आणि पैसे दोन्ही देईन, पण आता तू जरा शांत घे आणि इथे तमाशा करू नको. इथल्या लोकांनी जर का आता तुला माझ्या म्हणजे असं करताना पाहिलं
तर आता माझ्या इमेजचा प्रश्न आहे आणि त्यावरती तो म्हणतो तुझी इमेज. अरे तुझी इमेजच काय आहे. आणि हे सगळं चालू असताना तिकडे आता अंजली आतमध्ये दागिने आणायला गेलेली असताना आजी, मामा, अर्णव आणि ईश्वरी हे सगळेजण समोर आलेले आहेत. आणि काय चाललंय त्यावरती मग आता अंजली पैसे घेऊन आले आणि ती सांगते काही नाही चाललेलं आहे, हे ह्यांचे मित्र आहेत आणि त्याला पैशाची गरज आहे, त्यांना पैशाची गरज आहे म्हणून आता मी पैसे देणार आहे, कारण हे पैसे माझे आहेत, तुमच्या इथले कुठचेही मी घेतलेले नाहीयेत आणि माझ्या नवऱ्याला मी नक्कीच हे देऊ शकते. असं म्हटल्यावर ती आजी म्हणते अगं तुला कुणी विचारलंय, तू नक्कीच मदत करू शकतेस, पण आता ज्याला मदत करत आहेस ती व्यक्ती बरोबर आहे नाही आहे हे तर बघ. तितक्यात आता एंट्री झालेली आहे ती म्हणजे रियाची आणि रियाला पाहिल्यावरती मग आता इकडे दादा म्हणायला लागतो तू, आणि इकडे त्यावरती लगेचच रिया आता सांगायला लागते कसं आहे ना, हा राजेश उर्फ राकेश उर्फ सर्वेश याची भांडी फोडायलाच पाहिजेत ना, माझे दागिने घेऊन हा पळालाय. यावरती मग आता राजेश सांगायला लागतो बघितलंस, मी तुला म्हटलं होतं ना की मला अडकवण्यासाठी ही ईश्वरी कोणत्याही खालच्या पातळीला जाऊ शकते, बघितलंस हिने ह्या रियाला इकडे आणलेलं आहे. यावरती मग आता ती रिया सांगते अरे सर्वेश तू माझे दागिने चोरलेस, तू माझे डायमंडची अंगठी घेऊन आलास, तू माझी चेन घेऊन आलास, तपास करा याच्याकडेच हे दागिने आणि हे सगळं असेल. असं म्हटल्यावर ती अंजली सांगायला लागते हे म्हणजे अंजलीच्या ताब्यामध्ये दागिने आहेत जे काल आता तिने आपल्याला सर्वेशने आणलेत असं समजून घेतलेले असताना मग आता ती रिया सांगायला लागते हो हेच माझे दागिने आहेत, याची रिसीट आहे माझ्याकडे. मुळातच हा माझ्यासोबत गोव्यामध्ये होता, गोव्यामध्ये माझ्यासोबत राहून यांनी आता माझे दागिने चोरून आला, मला लग्नाचं आमिष दिलं, लग्नाचं आमिष देऊन तो आता इकडे पळून आलाय आणि माझे दागिने घेऊन आलाय. राजेशला कळतच नाहीये की हे सगळं काय चाललंय. आतापर्यंत तर चांगलं चालू होतं, अचानकपणे हे कसं काय फिसकटलं. आणि राजेश तिकडून पळण्याचा प्रयत्न करत असताना मग मात्र रिया आता चिडते आणि राजेशला या सगळ्यामध्ये हाताला धरून फरफटत पोलिसांच्या ताब्यात देते. 48 तास पूर्ण व्हायच्या आधीच इकडे आता राजेशचं भांड तर फुटलंय आणि आता अंजली समोर त्याचं खरं रूप आलेलं आहे.